श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण 1 ते 11 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 12वा अध्याय ऐकूया. अध्याय 12वा. बाळप्पाची स्वामी सेवा. श्री गणेशाय नमः. बाळप्पा अक्कलकोटात आला त्या दिवशी स्वामी महाराज खासबागेत होते. हातामध्ये खडीसाखर घेऊन बाळप्पा श्रींच्या दर्शनास गेला. तेव्हा तेथे लोकांची खूप गर्दी झाली होती. त्यातून मार्ग काढीत बाळप्पा पुढे गेला. त्यावेळी श्री स्वामींची अजानुबाहू दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून त्याचा कंठ दाटून आला. डोळे धन्य झाले. त्याच्या पावन चरणावर मस्तक ठेवून त्याने श्रींची स्तुती केली. तेव्हा आनंदित झालेले श्री स्वामी जवळच्या वृक्षांना आलिंगन देऊ लागले. आपल्या भक्तांच्या भेटीचा आनंद त्यांनी असा व्यक्त केला. तेथील मुक्कामात पहाटे श्रीचे दर्शन, मग शिवपूजन, मग जप, मध्यान्ही स्वामी दर्शन व माधुकरी सेवन, संध्याकाळी स्वामी दर्शन व पुन्हा जपानुष्ठान असा त्याचा दिनक्रम होता. त्यावेळी श्रींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई मुख्य होती. त्या सर्वांची सेवा पाहून बाळप्पालाही आपल्या हातून श्रींची सेवा घडावी असे वाटत होते. त्याचे मनोगत जाणून सुंदराबाईने त्याला स्वतःच ती संधी दिली. श्रींच्या सेवेत रुजू झाल्यावर बाळप्पाने सेवेकऱ्यांमधील भांडणे मिटवली आणि श्री स्वामी कोठेही असले तरी त्यांची पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी म्हणून सर्व साधन व्यवस्था स्वतःच करू लागला. त्याच्या सेवेवर श्री स्वामी प्रसन्न असत. काही दिवसांनी बाळप्पास कसलीशी व्याधी झाली. त्यामुळे बेंबीतून अहोरात्र रक्तस्राव होत असे. जराही चैन पडत नसे. तो त्यावर काय उपाय करावा याचा सतत विचार करीत असे. त्याप्रमाणे काही दिवस भोग भोगल्यावर एके दिवशी त्याच्या बेंबीतून एक पुडी बाहेर आली. त्यात विष होते. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वी एका इस्माने त्याच्यावर विषप्रयोग केला होता, पण श्रींच्या कृपेने ते विष त्याच्या पोटातच गुप्तपणे राहिले होते. बाळप्पाला आपली सेवा घडावी म्हणून श्रींनी त्याचे प्राण रक्षण केले होते. भक्तांनी स्वामींना अर्पण केलेल्या वस्तू सुंदराबाई त्वरेने उचलून नेत असे. त्यामुळे चोळप्पास फारसे काही मिळत नसे. बाळप्पामुळेच आपले नुकसान होते असे चोळप्पा व त्याचा जावई श्रीपाद भट यांना वाटत असे. त्यांनी बाळप्पाने आपल्या गावी जावे म्हणून खूप प्रयत्न केले. स्वामींना सांगितले, कपटयुक्त्याही केल्या, पण काही उपयोग झाला नाही. बाळप्पाचा श्रींचा निस्सीम भक्त होता. त्याला भक्तवत्सल स्वामी कसे दूर लोटली. इति श्री 12वा अध्याय संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुसेवेमध्ये विघ्न येणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.